सुनबाय सकाळ लवकर उठ. अच्छा 5चा अलार्म लाव. लवकर उठून जेवण खाऊन आटप. निजा पुंजा देवाची कर. तू घरची लक्ष्मी आहेस. अच्छा अय तुम्ही सगळे कधी उठशीव? आम्हाला काय काम आहे? तू घरची लक्ष्मी आहेस. तू सगळं जेवण बिवण कर, चाय बी बनव आणि आम्हाला उठव सगळ्यांना. का मी घरची लक्ष्मी आणि तुम्ही सगळे काय राक्षस आहो? मरू दे दमलो. गावाला होतो तर भक्तांचा आराम तरी यायचा. ह्या डॉक्टरांचा विश्वास आहे का काय झाला? आपल्याच अंगातला रक्त काढतायत ना म्हणतात आजीबाई तुमच्या अंगात रक्ताची कमी आहे. आई हा आई जेवणात काय बनव? बनव काय पण बटाट्याची भाजी बनव. बनव. ती काय बनवते? पोरीचा फोन. हॅलो बोल बाय. माझा आवाज सर्दी झाली ग म्हणाले की चल झूठा. मी बोललो तिकट तिकट कालवण कर. तर नाही बटाट्याची भाजी करताय. अच्छा ती काय महाराणी ऐकते. ठीक है तिच्या मनातच आलं होते. समझ गया. कोई आपसे प्यार क्यों करेगा? मला वाटला तिकट तिकट कालवण करेल. मी वैसा पियन मग सर्दी निघून जाईल. पण ती महाराणी काय ऐकते. तिचंच चालवते. बोलते रोज रोज नवीन नवीन म्हातारीला खायला हवा. जास्ती मिंजाशा करू नको अशी बोलते. मांज्याच्या नाही ह्याचा कालवण बिलवण. हा वाचला तर खा बटाट्याची भाजी नाही तर राह उपाशी. हे की जिथनं आल्यापासून हैराण केलंय म्हणजे गालन केलंय. अभी बदत आहे भाई. सासूबाई ज्यांना तुम्ही सांगता नाही त्यांचे सासूबाई पण त्यांच्यावर खुश नाही आहेत. सुनबाय असं कसं कपडे घातलंस? आई मी आता झोपायला जात होती ना म्हणून असे कपडे घातले. हे बघ माझ्याकरता असला चालायचं नाही. ठीक आहे आई. सुनबाय काय शोधतेस? घरात सुक्तवणी बनलाय. मला दररोज सुक्तवणी खाऊन कंटाळा आलाय तर मी माझ्यासाठी डाळ बनवते. हा बघ माझ्याकरता असा काही चालणार नाही. अबे साले. जो जेवण बनलेला असेल तोच सगळ्यांनी खायचा. चुप कर बे कुत्ते. ठीक आहे सासूबाई. चला येते मी. काय ग तू कुठं चाललीस? अहो सासूबाई तुम्हाला बोलले तर होते माझ्या मैत्रिणीच्या बर्थडेला जाते म्हणून. हे बघ माझ्या घरात असला काही चालायचा नाही. तुला जर घराच्या बाहेर जायचा असला तर साडी नेसून जायचा नाही तर घराच्या बाहेर जायचा नाही. सासूबाई आज ना तर होऊनच जाऊ दे. सरका तिकडं. मला सांगा रोज रोज तुम्ही हे नको करू ते नको करू. हा घर काय तुम्ही तुमच्या माहेरशी घेऊन आलात काय? बात तो सही है. नाही ना. जसं तुम्ही या घरच्या सुनबाई आहात तसं मी पण या घरची सुनबाई आहे. फरक फक्त एवढा आहे की तुम्ही 35-40 वर्षापूर्वी आलात आणि मी 1-2 वर्षापूर्वी आले. आई तुम्ही तर प्रत्येक गोष्टीवर बोलता हा घर माझा आहे हा घर माझा आहे. मग मला सांगा माझा घर कुठं आहे? मला काय मोलकरीण म्हणून आणला? अब आया ना लाइन पे. आई आई मी काय बोलते मला कम्प्युटर क्लास लावायचा आहे. मला 5,000 रुपये द्या ना. तो कालच लावून तुला काही फायदा नाही करायचा आहे. का हो आई तुम्ही असं का बोलताय? कारण तू जर बुद्धीची आहेस. अच्छा जरबर बुद्धीची काय नाही मी. तुझ्या एकपट डोक्यात काही शिरत नाही. तू जर बुद्धीची आहेस. विचारा मला कुठला पण प्रश्न बघा मी कसं उत्तर देते ती पटापट. बरं असा काय तुला एक प्रश्न विचारतो हे मला उत्तर दे. ठीक है रस्त्यावर 2 नोटा पडलेल्या आहेत. समझ गया. एक 2000ची एक 500ची. कुठली उचलशील? बघा विचारून विचारून काय विचारलात एवढंच ना. मी तर 2000ची नोट उचलेल. वो अलग ही लेवल का बंदा था. मला आता कशाला मारलात? बरोबर तर उत्तर दिलेला मी. मग काय 500ची उचलू काय? बोलवतो ना तू जर बुद्धीची आहेस म्हणून. आताच्या जमान्यात 2000ची नोट चालतं काय? येरी कुठली
ठीक आहे ठीक आहे, आता दुसरा विचारा, बघा बरोबर उत्तर देते का नाही. अच्छा, दुसरं प्रश्न विचारू काय? मला सांग, रस्त्यावर 500ची ना 200ची नोट पडलेली आहे, कुठली उचलशील? आता 200 पण चालतंय, 500 पण चालतंय. हा, मी आता 500ची उचलणार. सासूबाई बघितलीत की नाही माझी हुशारी? अबे साले. आता काय झालं मारायला? दोन्ही नोटा चालतात ना, दोन्ही नोटा उचलू शकत नाही काय तू? जर बुद्धीची कुठली? काय ग, गालावर हात घेऊन कुठं उठून चाललीस? जाताय मी, रस्त्यावर पडलेत नोटा त्या उचलायला. येता काय तुम्ही? मावशीची गाणी. आजची आई भेटणार का नाही? ए चाय बनव. थांबव, हिच्या आईशीलाच फोन लावतो. थांब आई, एवढ्याशा गोष्टीसाठी कोण फोन लावतो? मी बनवेल चाय. मग आता त्याचा तर झाला. जेवण बनवाय काय लावायचं? अबे साले. तुम्हाला काय आवडतं? इसमें तो मुझे समझ में ही नहीं आ रही है क्या प्रॉब्लम है. बेकार है भैया, मैं तो टूट गया मैं तो अब. मला मटण आवडतं, त्याला बनवता येईल काय? बनवतील तर काय झाला, पण चिकन बिर्याणी चांगली जमतं त्यांना, ती बनवून घेऊया. ये तो सब गुंडा लोग रे, भाग रे. शिवाय तर चांगली बनवण्यान कालोट्याने. चाय तर चांगले झाले. उद्या सकाळची चायची दुट्टी त्यांनाच द्यायला पाहिजे. झालं बाबा एकदाचं जेवण. सासूबाई बिचार माझ्या एकट्याच बसलेत, मला जाऊ दे जरा त्यांच्याकडे गप्पा मारायला. आई काय करताय एकट्या बसून? काय नाही ग, बसलाय अशीच, ये तू पण. माझं आताच जेवण झाला, या पण गप्पा मारू. अभी मजा आएगा ना भिड़ो. सुनबाई, तुला माहिती आहे, तुला सांगू, तुझं लग्न व्हायच्या अगोदर माझ्या पोरासाठी पोरी चांगल्या पैसेवाल्या सांगाय यायच्या, त्यांच्या आईशी याच्या घरात ना सांगायला माझी करा. पण तो नशिबाचा भाग, नशिबाचा असतो तो काही चुकत नाही. अच्छा, एक शेजारची तर माझ्या गलीच पडली होती, माझीच करा. माझी पोरगी तुमची सून होईल. तिची आईच घरात यायची, तास बसायची, तर उठायचीच नाही. मोठी. पण देवाच्या मर्जीच्या पुढं कुणाचा चालताय काय? तूच नशिबात होतीस तर पडलीच नशिबात. एकाच्या 5 पुरी होत्या, वर्गा त्याला नव्हता ना, करोडपती सावकार होता, जमीन जुमला भरपूर होता, पैशाची काय कमी नव्हती. तो बोलला, यातली कंची पशान परल मुलगी ती कर तुझ्या लेकाला. काय जमीन जुमला लागल तो मी द्यायला तयार आहे, मला काय पैशाची कमी नाही, माझा मागं पुरं कोण नाही. पोरीपर काय बघशील तू, देखण्याच्या आज्ञा सुंदर. चुप कर बे कुत्ते. देवाच्या मर्जीच्या पुऱ्या काय होताय, कुणाचा काय चालणार आहे, पण आमच्या नशिबात होतीस तू. अभी बदत है भाई, अभी बदत है. तुम्हाला माहिती आहे सासूबाई, लग्नाच्या आधी मला पण चांगले मागणे आलेले. एकाची तर 10 दुकानं होती, मोठमोठे बिझनेसमॅन, दिवसाला लाखोचा धंदा व्हायचा. पण बोलतात ना, नशिबात लिहिलेला आहे तो काय चुकताय. अजून तुम्हाला सांगू, मला ना एक अमेरिकेचा मागणं आलेला, पण आईने विचार केला, पोरीला एवढ्या लांब कुठं द्यायची, पण नशिबा पुढं काय चालताय म्हणून तुमच्या घरात आलो. एक मागणं तर असा आला होता ना, काय सांगू सासूबाई तुम्हाला, त्याला तुम्ही हो बोलायला पाहिजे होते. हो बोलता राहिलो, कारण सांगू, त्याची नव्हती आईस, नव्हती त्याची बहीण, फक्त त्याचा होता बापूस, तो पण होता मुका. काय मस्त मागणं होता, पण नशिबा पुढं काय चालताय, आलं तुमच्या घरात. नशिबाची गोष्ट आहे, नशिबाच्या पुढं कुणाचं काय चालताय काय, म्हणून तुमची सून बनलो. आई, मी असं ऐकलंय की सून घरी आल्यानंतर सासवा काम करायचे बंद होतात, हे खरं आहे काय? हो, काय ठिकाणी होता असा, काम करायच्या सासवा बन होता सुना आल्यावर.
पण आई तुम्ही नाही ते काम करायचं बंद केलात. पुरी माझ्या पण लेकी आहेत, मी पण संसार केला. लोकाची पोर माझ्या घरी आली, तिच्यावरच काय एवढा वजा टाकू? प्रत्येक आईला वाटतं माझ्या लेकीचा संसार सुखाचा झाला पाहिजे. जशी मी पण एक आई आहे ना, मला पण वाटतं ना माझ्या लेकीचा संसार सुखात व्हायला पाहिजे. तशी तू पण कुणाची तरी लेक आहेस ना. मग मला तुझ्या संगत वाईट वागून जमल? मग मला सांग, सगळा तुझ्यावर वजा टाकून कसा जमल? तसं मला वाटतं ना माझ्या लेकीबरोबर दुसऱ्यांना चांगला राहायला पाहिजे, तसं मला तुझ्याबरोबर चांगला नको राहायला. आणि लेकी दोघी मिळून काम केला, काम पण पटापट होईल, माझ्या पण शरीराची हालचाल होईल. हा आई, बरोबर बोलताय तुम्ही. काय ग, 2 शब्द बोललो तर एवढा तुला राराय हवा? एवढा तुला वाईट वाटाय हवा? ते 2 शब्द पण 200 शब्दांसारखं असतात आई. किती मनाला लागतं आई. माझ्या जागी येऊन बघा, मग तुम्हाला समजेल. बरं असा काय? बरं मी तुला सांगतो, सासू कशी असते ना सून कशी असते. आजच्या दिवस तू सासू बन, मी सून बनताय, मग तर झालं. अय भिंगरे, पदर कुठे आहे तुझा? आ पदर 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 कुठे आहे तुझा? काय बोलतेस? काय संस्कार निस्कार आहेत की नाही? काय काय संस्कार निस्कार नावाची चीज आहे की नाही? सासू बसले समोर, पदर बिदर डोक्यावर घ्यायचा का ते काय नाही? बसले अशीच. असा पदर घेतात काय? असा पदर घ्यायचा. घरात सासरा आहे, दीर आहे, 4 लोक घरात येतात. सगळं काय मीच शिकव काय? वो अलग ही लेवल का बंदा था. काय पाणी बिनी पाचशील का नाही? बोलून बोलून घसा दुखायला लागला माझा. बसले नुसती. मी घ्या सासूबाई. ही अशी पद्धत आहे काय पाणी द्यायची? असं पाणी पिऊ काय मी? घरात ग्लास बीस नाही? सासूबाई तुमचं बरोबर आहे, बरोबर आहे. हा घ्या सासूबाई घ्या. ग्लास जवळच होता तर बाटली आणून कशाला दिलीस? बाटलीतला पाणी कधीच आहे, तो कसा आहे नाही तुला माहिती नाही मला माहिती. तो पाणी पिऊन काय मी आजारी पडू? मी काय बोललो होतो बावीवर जा, बावीवरनं पाणी आण ना मला दे. एवढी गरमी आहे, घरात मटका आहे, 2 पावला चालत जावं, थंड पाणी आणून द्यावं, ते नाही जमणार. पण नाही, सासूची सेवा करायला नको? अंग झिजल नाही तुझा? वर्गा माझा एवढा कमवत आहे, घरात फ्रीज आहे, फ्रीज मधला थंडगार पाणी आणून द्यावा, ते नाही जमणार. आपल्याला फक्त बसल्या बसल्या काम करायला हवी. आलशी बाई नुसती. ए शेने, मग बोललीस मला सुनबिन बनायचा नाही. अहो आई थांबा ना जरा, मी तर आता 4च शब्द बोलले, तुम्ही तर दिवसभर कचकच करत असता. मी सासू आहे ती ठीक आहे. या ना आई, जरा मजा येते, मस्त वाटतं. या ना जरा, या ना. सुनबाई ड्रेस कधी घेतलास? चांगला दिसताय बा. छान दिसते ना आई. हा ड्रेस माझ्या भावाने घेतलेला आणि भाऊबीजला. तुझा आपला बारा आहे, खातेस सासरचा ना गुण गातेस माहेरचा. ते तर तुमच्याकडनं शिकले आई. भाकऱ्या खायच्या सुनाच्या हातच्या ना गुण गायचं लेकींच. जर का डॉक्टरांनी सुनेला सांगितलं ना, हे नका खाऊ ते नका खाऊ, थोडे पत्ते पाला, तर सासरची माणसं 4-5 महिने काय विसरत नाही. अच्छा ठीक है. आणि जर का डॉक्टरांनी सांगितलं ना, थोडा आराम करा, बेड रेस्ट घ्या, तरी सासरची माणसं संध्याकाळपर्यंत विसरतात.